तर अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे। सोबतच मिनी अंगणवाडीताई यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची खुशखबर आलेली आहे, खूप मोठी अपडेट आलेली आहे। तर बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत तुम्हाला जी काही ग्रॅज्युइटी तुमची मागणी आहे किंवा मग तुम्हाला बोनस असेल किंवा इतरही तुमची मानधन वाढ असेल किंवा आपल्याला नियमित करणे असेल, या प्रकारच्या मागण्या तुमच्या राहिलेल्या आहेत। तर यातच एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी एक मार्ग काढलेला आहे आणि जोपर्यंत तुम्हाला ग्रॅज्युइटी चालू होत नाही, म्हणजे याचा अर्थ काय आहे की ग्रॅज्युइटी तुम्हाला चालू होणार आहे आणि याला थोडा वेळ लागणार आहे, परंतु जोपर्यंत ग्रॅज्युइटी तुम्हाला लागू होत नाही तोपर्यंत तुम्हाला एक रकमी लाभ देण्यात यावा अशा प्रकारचा एक GR आलेला आहे। आणि सरकारनं स्पष्ट त्यामध्ये नमूद केलेलं आहे की सर्व अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांना एक रकमी लाभ देण्यात यावा जोपर्यंत त्यांना ग्रॅज्युइटीची पात्रता मिळत नाही किंवा मग ग्रॅज्युइटी लागू होत नाही तोपर्यंत। तर आता नेमकं काय लिहिलेलं आहे या GRमध्ये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, हाच तो शासन निर्णय आहे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आणि मिनी अंगणवाडी सेविकांकरिता। तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक 1/4/2022 नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरण। तर तुम्ही बघू शकता, अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई, मिनी अंगणवाडी सेविकाताई यांना आपली सेवा झाल्यानंतर, आपलं सेवानिवृत्तीचं वय झाल्यानंतर, सेवानिवृत्तीनंतर आपल्याला कुठलाही लाभ मिळत नाही आहे सध्या, कारण की आपल्याला ग्रॅज्युइटी लागू नाही आहे। आणि म्हणूनच सरकारनं जोपर्यंत ग्रॅज्युइटी लागू होत नाही तोपर्यंत मधातला एक मार्ग काढलेला आहे आणि एक रकमी लाभ सर्व अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आणि मिनी अंगणवाडी सेविकाताई यांना देण्याचा आता निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता, सेवानिवृत्ती असेल किंवा मग राजीनामा असेल, मृत्यू झालेला असेल किंवा मग सेवेतून काढून टाकण्यात आलेलं असेल कोणत्याही अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई किंवा मग मिनी अंगणवाडी सेविकाताई यांना, तर या सर्वांना ज्यांना ज्यांना सेवेतून कमी करण्यात आलं असेल, काढून टाकण्यात आलं असेल, राजीनामा त्यांनी दिला असेल किंवा मग सेवानिवृत्ती त्यांची झाली असेल, तर या सर्वांना एक रकमी लाभ आता मिळणार आहे। आता ते तुम्हाला माहीत असेल की किती मिळते, परंतु या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ तुम्हाला सांगितला होता, आपल्या चॅनलवर टाकलेला होता। त्यामध्ये जे काही सांगण्यात आलं होतं 1.5 लाखापर्यंतच्या आसपास रक्कम एक मिळत असते। तर आता यामध्ये बघूया नेमकं काय लिहिलेलं आहे। तर बघा, दिनांक 23 फेब्रुवारी 2026 हा शासन निर्णय आहे, महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून काढण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता, सरकारनं शासन निर्णयान्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1/4/2022 पासून, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की सर्वच सेविकाताईंना ज्या निवृत्त झाल्या असतील किंवा ज्यांचा मृत्यू झाला असेल किंवा ज्यांनी राजीनामा दिला असेल, कोणाला कामावरून कमी करण्यात आलं असेल, तर या सर्वांना फक्त 1/4/2022 पासून आणि आता पुढे म्हणजेच की 2022 पासूनच्या जे काही अंगणवाडी सेविका असतील, तारीखसुद्धा दिलेली आहे 1/4, चौथ्या महिन्यातली 1 तारीख, या वेळेसपासून ज्या अंगणवाडी सेविकाताई आता कमी करण्यात आल्या असतील, ज्यांचा मृत्यू झाला असेल किंवा मग ज्यांना सेवेतून काढण्यात आलं असेल, या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे। तर बघा, 1/4/2022 पासून ते ग्रॅज्युइटी लागू होईपर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 30/4/2014 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष, उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मधील नमूद अर्थसंकल्पीय तरतूदमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण 3 कोटी रुपयाचा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। खाली काही रकाने दिलेल्या आहेत आणि यामध्ये सर्व मजकूर त्यांनी दिलेला आहे। आता एक गोष्ट यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की 2025-26चा हा निधी आहे 3 कोटी रुपयांचा, हा उपलब्ध झालेला आहे। आणि
2025-26 या वर्षामध्ये ज्या अंगणवाडी सेविकाताई निवृत्त होणार, सेवानिवृत्त होणार किंवा मग ज्यांना कामावरून कमी करण्यात येणार काही कारणास्तव, किंवा ज्यांचा मृत्यू झालेला असेल किंवा मग इतरही काही कारणास्तव त्यांना सेवेतून कमी करण्यात आले असेल, तर या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. मदतनीसताई असो, सेविकाताई असो किंवा मग मिनी अंगणवाडी सेविकाताई असो, या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. तर एकूण तुम्ही बघू शकता इथं 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. ही खूप मोठी खुशखबर आहे अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांच्यासाठी. तर आता दुसऱ्या जे काही क्रमांकाचं पान आहे किंवा पेज आहे यावर नेमकं काय लिहिलेलं आहे हे आपण बघणार आहोत. तर बघा, एकरकमी लाभाच्या प्रकरणाची कारवाई जे करणार आहे ते कशी होणार आहे हे बघूया. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक 1/4/2022 नंतरच्या एकरकमी लाभाच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करायची असल्याने त्यानुसार एकरकमी लाभाच्या प्रस्तावांची परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्यासाठी जे काही कारवाई आहे ती आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तात्काळ करावी. म्हणजेच की आता ज्या काही अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त होणार आहेत, ज्यांचा एखादा मृत्यू झाला असेल किंवा मग इतरही कारणांनी त्यांना कमी करण्यात आले असेल, तर अशा प्रकरणी सर्व अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना एक रकमी लाभ देण्यात यावा जोपर्यंत ग्रॅज्युएटी चालू होत नाही. म्हणजे याचा अर्थ इथं एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ग्रॅज्युएटी चालू होणार आहे लवकरच. आता यामध्ये थोडा टाईम लागणार आहे कारण की सर्व काही प्रोसेसनुसार हे कामं होत असतात, पण ग्रॅज्युएटी तुम्हाला मिळणार हे एकदम पक्का आहे, खरं आहे. आणि याला लवकरच यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. जसं काही शासन निर्णय येणार आहे ग्रॅज्युएटीबद्दलचा, त्याबद्दलसुद्धा आपण शासन निर्णय काढल्यावर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत. या अगोदरसुद्धा मी खूप व्हिडिओ असे काढलेले आहेत, सांगितलेले आहे तुम्हाला की ग्रॅज्युएटी तुम्हाला मिळणार आहे, म्हणजेच की पक्कच आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ग्रॅज्युएटीसुद्धा लवकरच लागू होणार आहे. आता तोपर्यंत तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. एक रकमी लाभ तुम्हाला जे काही 1,500 असेल, 2,000 असेल, 1 लाख असेल किंवा 1.25 लाख असेल किंवा 3 लाख असेल, 1.5 लाख असेल, जो काही लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आता या शासन निर्णयानुसार तुम्हाला ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत सेवानिवृत्तीनंतर एक रकमी लाभ मिळत आहे. परंतु या प्रकरणी फक्त जे काही 22पासूनचे प्रकरणं आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. आणि याच्या पुढेसुद्धा ज्यांची सेवानिवृत्ती होणार आहे आणि अपघातात किंवा मग इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास किंवा इतरही नोकरीवरून काढून टाकल्यास त्यांना सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. गोष्ट लक्षात घ्या. तर खूप मोठी खुशखबर सध्याची. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.